विठ्ठल आवडे प्रेम भाव। काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी। त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग। निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावर अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त, देवाचे अत्यंत लाडके लढीवाळ संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे। पारमार्थिक क्षेत्रातल्या मोठ्या आदर्यू लोकांचं वाक्य आहे, माझं नाही, मी छोटा आहे। पारमार्थिक क्षेत्रातल्या जुनाट बुजुर्ग आध्यात्मिक अभ्यासू लोकांचं वाक्य आहे की संत शिरोमणी निळोबाराय हे भगवंताचे अत्यंत शेवटचे लाडके लढीवाड भक्त आहेत। तुकोबरायचे सुद्धा निश्चिम भक्त आहेत। आणि प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबारायांचा आहे की त्या निळोबारायांचा अधिकार फार मोठा आहे। असतो काही काही लोकांचा सीमित अधिकार असतो, चमचाभर पाण्या इतका असतो, पळीभर पाण्या इतका असतो, जगभर पाण्या इतका असतो, घागरभर पाण्या इतका असतो, हौदभर पाण्या इतका असतो, इथपर्यंत आपला अधिकार असतो। पण आध्यात्मिक क्षेत्रात निळोबारायाचा इतका मोठा अधिकार आहे, इतका मोठा अधिकार आहे की ज्यांनी देवाला सुद्धा वापस करावं, देवाला सुद्धा म्हणावं, देवा मी तुम्हाला आमंत्रण दिलं नाही, मी तुम्हाला बोलावलं नाही, तुम्ही आलात कशाला। देवाला सुद्धा आमंत्रणाच्या बाबतीत चाहूल पटवून देणारे किंवा संवेदना जागरूक करणारी संत निळोबाराय। संध्याकाळचा ठिकाणा नसलेला पाहुणा जर आपल्याकडे आला ना, आपण त्याला विचारलं आम्ही तुम्हाला बोलावलं नाही कसं काय आलात, तर इतकं त्याच्या नाकात वारं घुसतं, त्या वाऱ्यानं तो इतका फुगतो इतका फुगतो इतका फुगतो की तो परिसर दूषित करून टाकतो। इतका त्याला राग, इतका त्याला अहंकार। बापू विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। कोणाला म्हणू नये मालक, ज्याच्याकडे एक चमच्याभर संपत्ती आहे त्याला मालक म्हणणं म्हणजे हलकटपणाचं टोक आहे। भली आमची लोक एखाद्याला चोंबळीत असतील, ते त्याचा नालायकपणा आहे 2-4 हजारासाठी, त्याचा तो हलकटपणा आहे, त्यानं फारसं चोंबाळणं। पण मालक कोणाला म्हणत नसते। मी एक सोपी व्याख्या मांडतो सज्जनांनो तुमच्या पुढे। आता किती विद्वान एकत्रित आल्यावर, किती पैशावाले एकत्रित आल्यावर आता पाऊस पडन। आणि आता जर एखाद्या विद्वानानं चिकित्सक वृत्तीच्या सात्विक सदाचारी व्यक्तीनं एखादं त्याला बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं जर पाऊस पाडला तर 50-50 एकर ज्याचं सोयाबीन येते 1 तोळ्याची अंगठी त्याला करीन। एक सामान्य शेतकरी 50-50 एकर जमीन ज्याच्याकडे, तो त्याला घरी जाऊन 1 तोळ्याची अंगठी करील, घरी जाऊन। पण तो पाऊसही एकाही नालायकाला पाडता येत नाही, तो पाडता येतो पंढरपुरातल्या मालकाला, म्हणून त्याला मालक म्हणायचंय। आणि ही सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला वापस करावं, ही शक्ती, ही ताकद, हे भक्तीचं बळ ज्याच्याकडे त्यांना निळोबाराय म्हणाले। आणि प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे निळोबाराय नमूद करतात, मी संतांचा महिमा किती वर्णन करू, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार। निळोबाराय म्हणतात मी त्यांचा महिमा किती वर्णन करू। याचा अर्थ असा नाही की निळोबारायला संतांचा महिमा वर्णन करत असताना कंटाळा आलाय, असं कुठं लावी जाऊ नका। निळोबारायाचा या वाक्याचा अर्थ असा नाही की त्यांना महिमा वर्णन करता येत नाही। याचा अर्थ असा आहे की निळोबाराय म्हणतात की त्यांचा महिमा इतका गोड आहे, इतका गोड आहे, मी किती जरी वर्णन केला तर तो वर्णन केल्याच जात नाही, हा त्या संतांचा महिमा आहे। म्हणून काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार। तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर संतांचे 1-2 महिम्याचे पुरावे की किती मोठी संत असतात
हे तुमच्या पुढे गिरगावचा बाळू मांडण्याचा प्रयत्न करेल. पण आजच्या कीर्तनाचं औचित्य आदरणीय या परिसराला लाभलेलं राजकीय क्षेत्रातलं एक जडवट रत्न, एक माझ्या अल्पशा मतीनं मी फार काही चोंबाळणार नाही, पण त्यांच्या वयाचा विचार केला, ते कधीपासनं राजकीय क्षेत्रात आहेत असा जर विचार केला तर या परिसराला लाभलेलं भारतीय जनता पार्टीतलं रत्न म्हणजे या परिसरातले भारतीय जनता पार्टीतले ते भीष्माचार्य म्हणावं लागतील. आहेत ते वयस्कर आहेत. बापू एखाद्या नवीन तरुण तडफदार कार्यकर्त्याला एखादा आमचा महाराज जर भीष्माचार्य म्हणत असेल तर ती चुकीची व्याख्या आहे. नाना जुने आहेत, वयस्कर आहेत, फार दिवसापासून या पक्षात कार्यरत आहेत, ते एक छोटेसे भीष्माचार्य आहेत. आणि त्यांच्या आदरणीय नानांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आजचा हा या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्यांना गोड असं सदृढ आयुष्य मिळालेल्या आयुष्यामध्ये अशीच त्यांना राजाश्रयातली एक सत्ता प्राप्त हो, त्यांना राजाश्रय प्राप्त हो आणि मिळालेल्या राजाश्रयात नानांच्या हातानं समाजाची सेवा घडो. आणि हे घडण्यासाठी विटेवरच्या मालकाचे आशीर्वाद गरजेचे आहेत, काशीतल्या मालकांचे आशीर्वाद गरज आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई या संतांच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतनाने त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आदरणीय कार्यकर्ते करतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. काशीनाथ बापू पठाडे असतील, बापू असतील, रामबाबा असतील, रामकाका असतील, ही मोठी मोठी जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अतूट ज्यांची निष्ठा आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि एका राजकीय क्षेत्रातल्या बलाढ्यशाली, सात्विक, तात्विक, सदाचारी एक जुनाट नेत्याच्या वयोवृद्ध नेत्याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मला कीर्तन करण्याचा योग येते, ते माझंही सौभाग्य म्हणावं लागेल. कधी कधी अशा लोकांचे वाढदिवस करावे लागतात की त्याचे मायबापसुद्धा त्याला कदरलेत, पण ते पैशाच्या जोरावर आम्हाला 2 घंटे नाचित येते. विसंगती होईल 2 मिनटं बोलण्याची, पण कोणाला राग येऊ नये. या विश्वातला प्रत्येक बुद्धिमान पैशावाली माणसं त्याला कामाला लावतात. किती बुद्धिवान असू द्या, किती मोठा असू द्या, मोठी मोठी माणसं त्याला रोजानं लावते. चांगल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आजचं आयोजन आहे. आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज गोड, ज्यांचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे गणेश महाराज, त्यांचंही मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय भगवान महाराज, आवाजावर ज्यांचं गोडसं प्रभुत्व आहे, दादा पाटील, आवाजावर त्यांचं प्रभुत्व आहे, ज्यांनी सुरुवात केली आदरणीय दत्ता महाराज, गोड त्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे. आदरणीय दादा महाराजांचे विद्यार्थीच होते का चालीला आता, सदानंद महाराजच्या भगवान महाराजासोबत गोड आवाजावर प्रभुत्व आहे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा प्रचार करणारी ही वारकरी मंडळी, त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. अमूल्य वेळ प्रत्येकाचा अमूल्य आहे. या धकाधकीच्या युगामध्ये वेळ काढून 2 घंटे तुम्ही पारमार्थिक क्षेत्रात कीर्तनात बसलात, याकरता तुम्हा श्रोत्यांच्या सुद्धा चरणी साष्टांग प्रणिपात. तारखेच्या संदर्भात आदरणीय करमाडचे प्रभू तात्या उकिरडे सतत संपर्क करत होते. बापूंच्या वतीनं, बाबाजींच्या वतीने, रामकाकांच्या वतीने सतत संपर्क करत होते प्रभू तात्या. मलाही येण्याचा योग आला. आजचा पवित्र प्रसंग आहे. श्रावण मासाची सुरुवात आहे, ज्या मासाला आधिपत्य भगवान शिवजींचं आहे. कालच्या मासाला, काल श्रावण मासामध्ये मागचा जो महिना होता, कालच्या तिथीला ज्या महिन्याची शेवट झाला
तो अधिक मास मल मास याच्यात भगवान विष्णू परमात्म्याचं अधिष्ठान भगवान कृष्ण परमात्म्याचं तो पुरुषोत्तम मास आणि या मासाला आधिपत्य भगवान शिवजींचं आहे. जसं मासानाम मार्गशीर्षू मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंचं आधिपत्य तसं श्रावण मासामध्ये फार मोठं प्राबल्य जर असेल तर भगवान शिवजींचं आहे. आणि तो पवित्र श्रावण मास आजची सुरुवात आहे आणि आजच्या पवित्र सुरुवातीला आदरणीय नानांना आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा माझ्या अभंगावर येत. सत्संग साऊंड सिस्टीम अकोला गोड साऊंड सिस्टीम आहे. शक्यतो सभामंडपामध्ये एखाद्या वास्तूत साऊंड सिस्टीम व्यवस्थित लावता येत नसती तो त्यांची अडचण नसते, त्यांचा काही दोष नसतो, ह्या ध्वनीचा दोष असतो, ते प्रतिध्वनी आदळत असतो. पण अशा परिस्थितीत सुद्धा गोड अशी साऊंड सिस्टीम लावली ही सत्संग साऊंड सिस्टीम अकोला. तुम्हाला सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. बापू जास्त संपर्क करत होते, बापूंनाही धन्यवाद. अभंगावर येतो. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी. एवढा महिमा संतांचा मोठा आहे, इतका संतांचा महिमा मोठा आहे की हा महिमा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. जगाला निर्माण करणारा मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी निर्माण करण्याचं खातं ज्याच्याकडे तो सत्य लोकाचा मालक विधाता ब्रह्मदेव. याला सुद्धा या संतांच्या महिम्याचं मोजमाप करता येत नाही. तिथं तुमच्या माझ्यासारख्यांनी कोण्या मापानं मोजायचंय. एखादी गोष्ट जर करायची ठरली तर ती एवढी टोकाची असती की ते टोक सुद्धा मोजता येत नाही. वाक्य नीट ऐका. बीड परगण्याचा एक सात्विक सदाचारी म्हणण्यापेक्षा एक विद्वान व्यक्ती आहे. सुभे आणि परगणे तालुक्या जिल्ह्याला उपमा होती जुन्या काळात. असा एक बीड जिल्ह्यातला खूप विद्वान व्यक्ती, ग्रंथ संपदा पारंगत आहे, अवगत आहे, शास्त्र अवगत आहेत, पुराण अवगत आहेत, वेद अवगत आहेत, असा कुशल व्यक्ती एकदा म्हणे पंढरपूरला गेले. काय त्यांचा महिमा सांगतोय. पुरुष मंडळ सर्वांनी इकडल्या साईडला येऊन बसायचं. महिला मंडळ इकडे बसतील. मागे बसलेले सर्वांनी उठा. अभ्यास केलेला व्यक्ती आहे. अभ्यास कोणाचा किती आहे त्याच्यापेक्षा त्याच्याकडे सात्विकपणा किती आहे हा महत्वाचा आहे. भला एखाद्याला कीर्तन छान करता येत असेल, फोगराट असेल तर संप्रदायात तो नालायक आहे. त्याला संप्रदायात किंमत नाही. करता येत असेल कीर्तन, मानत असतील चार लोक, तुला वाणीवर तुझं प्रभुत्व असेल पण तू फुगीर असशील, अहंकारी असशील तर तुझ्यात आणि मशीतल्या हलगटात काही फरक नाही. विठाला विठाला विठाला. असं तुमच्या पण क्षेत्रात आहे बरं. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. असं तुमच्या पण क्षेत्रात गाता खूप सुंदर येत असेल आणि अहंकारी असेल तर त्याला तो बोकड्या म्हणले. विठाला विठाला. तसा तो एक विद्वान आहे. विटेवरच्या मालकाकडे गेलाय. विटेवरच्या मालकासमोर त्यानं आपली अभ्यासाची ही सूत्रबद्ध दाखल केली. विटेवरच्या मालकानं सांगितलं माझ्याकडे काय पाहिजे तुम्हाला, अमकं पाहिजे, जा तुम्ही ज्ञानोबाराकडे जा. आणि विटेवरच्या मालकानं त्या व्यक्तीला स्वतःहून स्वप्नात दृष्टांत दिला आणि ज्ञानोबाराकडे जाण्यासाठी सांगितलं. ज्ञानोबारायांनी सुद्धा स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुकोबाराकडे जाण्यासाठी सांगितलं.
तुकोबारायांनी मात्र प्रत्यक्ष 11 अभंग देऊन टाकले. काय त्यांचा महिमा सांगतोय. एकदा साधूंनी हातात धरलं. या साधूंची कृपा, साधूंचा अधिकार, साधूचा महिमा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा महिमा इतका टोकाचा असतो. उगा या चरित्रातून, या वाक्यातून ऐका. 11 अभंग देऊन टाकले. ते 11 अभंग वाचिल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, का हो तुम्हाला काही कळतंय? तुकोबारायला सांगितलं, तुम्हाला काही कळतंय? मी संस्कृत अस्खलित आहे, माझी प्रकांड विद्वान आहे संस्कृत मधला. मला वेदाचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पुराण माझ्या करतल आहे, आणि तुम्ही मला एक प्राकृत अभंग दिले. अनेक नारळ देऊन टाकलं होतं. काय देता म्हणे तुम्ही मला? अहो, विटेवरच्या मालकाने स्वप्नात दृष्टांत दिलाय, मला ज्ञानोबारायकडे पाठिलं, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी मला स्वप्नात दृष्टांत दिला, आणि तुमच्याकडे पाठिले, आणि तुम्ही प्राकृत अभंग देता. काय त्यांचा महिमा? वाक्य नीट ऐका. निळोबाराय का म्हणतात की संतांचा महिमा मी किती वर्णन करू? काय दिले मला तुम्ही? काय दिले? मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तुकोबारायांनी नमस्कार केला. महाराज, मला एवढंच देता येते. आणि प्रथमतः मला असं वाटतंय की ज्ञानोबारायांनी तुम्हाला माझ्याकडे तरी कशाला पाठवत? ज्ञानोबाराय किती मोठे अधिकारी आहेत. काय ज्ञानेश्वरी होणे, तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी पाठवावं तरी कशाला? ते किती मोठे आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांना भिंत चालवता येते एवढा मोठा अधिकार ज्ञानोबारायांचा. रेड्याच्या मुखारविंदातून वेद वदवता येते एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा. आणि त्यांनी सामान्य तुकारामाकडे का पाठवावं? पाठवू द्यावं म्हणे त्यांनी. पण तुम्हाला तरी कळतंय का काय प्राकृत 11 अभंग दिली मला? हे तुमचे तुम्हाला परत. हा नारळही तुमचा तुम्हाला परत. पुढे ऐका काका. एक सामान्य व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कोंडदेव. बापू, त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडदेव. कोंडदेव एका चाराण्याचा अभ्यास नाही, बाकी क्षेत्रातला तिळमात्र अभ्यास नसल्यामुळं अहंकार पण नाही. बाबाजी, अहंकार सुद्धा नाही, अहंकार सुद्धा नाही. कधी कधी लक्षात ठेवा, भक्ती संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण अहंकार नसलेल्या व्यक्तीला किंमत आहे. त्याला विवेक कमी असू द्या, पण अहंकार कमी असलेल्या माणसाला किंमत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, एखादी सून माहेरातून भरपूर द्रव्य आणती पण सासूला नीट बोलत नाही, आणि एखादी सून माहेरातून कमी द्रव्य आणती पण सासूचे हातपाय दाबीती, तिलाच किंमत आहे. ती आणीत असेल, भुईमुगाच्या शेंगा आणील, शेवया आणील, काय तिकडच्या बापाची तर काय पिकते ते घेऊन येईल, गाडीभर आणील, पण सासूला जर किंमत देत नसेल तर सासू मनातून तिला मानित नाही. एखादीचं माहेर गरीब असेल, तिथून ती कमी वस्तू आणीत असेल, पण सासू सासऱ्याचा आदर करते ना, ती माणसं आवडतात. म्हणजे नम्रता आहे तिच्याकडं. कोंडूजी नावाचा एक व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती, साधा व्यक्ती आहे, अभ्यासू फारसा नाही. पण एके दिवशी तुकोबारायच्या चरणावर त्या व्यक्तीने साष्टांग दंडवत घातला. गरीब माणूस आहे, साष्टांग दंडवत घातला. आणि तुकोबारायांनी त्या व्यक्तीला ती 11 अभंग दिली, या पहिल्या आमच्या पाहुण्याने फेकून दिलेली. ज्ञानोबारायचा निरोप आला तुकोबारायला. का हो म्हणे, मी त्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलं. तुकोबारायांनी तिकडे संदेश दिला, त्या व्यक्तीला तुम्हीच विचारा. विचारलं, का रे, तुला पाठवलं होतं ना तुकोबारायकडे? काय म्हणे, ती 11 अभंग दिली प्राकृत, त्याच्यावर अजून 2 टाकली 13. मी त्यांची परत केली. काय मला एक नारळ दिलं? नको म्हणलं ते सन्मानातलं नारळ. ज्ञानोबारायनं सांगितलं, ज्या अर्थी तुकोबारायच्या आदराचा अवमान केलास त्या अर्थी मी सुद्धा तुझा आदर करावा या लायकीचा नाही, तू निघून जाय. प्रकांड विद्वाने. ऐका कोंडोजीची कथा. कोंडोजी नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला, आणि तुकोबारायांनी त्या व्यक्तीने परत केलेली अभंग, ज्याला वेद अस्खलित पाठ आहे, पुराण अस्खलित आहे,
शास्त्र आस्खलित एवढ्या टोकाला गेलेला व्यक्ती, त्याला दिलेली ती 11 अभंग जशाला तशी त्यांनी परत केली, ती फेकून दिली ती अभंग तुकोबारायांनी कोंडोजींना दिली. आणि जो नारळ दिलता का तोच नारळ तुकोबारायांनी कोंडोजींना दिला. दुसऱ्याच्या घरी राबणारा कोंडोजी नारळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात 1000 मोहरा निघतात. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. अहमदाबादेतला एक सोनार होता, अहमदाबादचा एक सोनार, त्या सोनाराने नवस केलता माऊली महावैष्णवांच्या दरबारात. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, माझी एक अडचण आहे, तुमच्यासारखी संत ती पूर्ण करू शकतात. आणि त्याच्या जीवनातली त्या अहमदाबादच्या सोनाराची ती अडचण नाहीशी झाली आणि त्यांनी 1000 मोहरा ज्ञानोबारायकडे सुपूर्द केल्या. आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला, ह्या सगळ्या हिऱ्याच्या मोहरा एका नारळात टाक आणि तो नारळ तुकोबारायकडे नेऊन दे. अगोदर आलेल्या विद्वान व्यक्तीला जो नारळ दिलता त्याच्यात 1000 मोहरा होत्या, 1000 मोहरा होत्या. पण ते वरच्या शेंडीवरच गेलं, वरून जे असतं ना छिद्र करून टाकलेले होते ते वरच्यावच गेलं. तोच नारळ ह्या कोंडोजी नावाच्या व्यक्तीला दिला. आणि 11 अभंगाचा साक्षात्कार सज्जनांनो ऐका दादा पाटील. त्या 11 अभंगावर तुकोबारायांनी सांगितलं तुम्ही चिंतन करा. आणि त्या कोंडोजीनं चिंतन केलं. देशातल्या एका नाविन्यपूर्ण राजाच्या घरची पूजा प्राप्त झाली. विश्वातला राजकीय क्षेत्रातला राजा, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांच्या घरच्या देव्हाऱ्यातली पूजा करायचा मान कोंडोजी नावाच्या व्यक्तीला प्राप्त झाला. ही कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाची ताकद आहे. निळोबाराय म्हणतात विश्वातला त्या प्रांतातला अधिकारी व्यक्ती आलाय, पण अहंकाराचं टोक होतं. ही संत लोक कोणावरही कृपा करत नाहीत, कोणावरही उपकार करत नाहीत, कोणावरही मोठं करत नाहीत. मला एक सांगायच्यांचा महिमा किती. सामान्य कोंडोजी नावाचा व्यक्ती, दुसऱ्याच्या शेतात राबणारा व्यक्ती, तुकोबारायाच्या 11 अभंगाची प्राप्ती झाली, त्या नारळाची प्राप्ती झाली. ती रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देवघरात पूजा करण्याचा मान कोंडोजीला प्राप्त होते. ही एकमेव ताकद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात एक सामान्य व्यक्तीला इतक्या उंच पदाला नेण्याची, इतक्या उंच स्तराला नेण्याची, इतक्या मोठ्या शिखरावर नेण्याची ताकद, एवढी मोठी व्याप्ती संतांची. काय त्यांचा महिमा वरून वारंवार फार मोठी विद्वत्ता. लोहगावला तुकोबारायचं कीर्तन झालं. त्या परिसरातलं लोहगाव, काय महिमा या लोकांचा. कीर्तन आटपलं, गावातली लोक वाट लावत होती. आणि वाटे लावत असताना एक म्हातारी तुकोबारायच्या दर्शनाकरता आली. किती मोठी असतात बघा ही लोक. म्हातारीनं तुकोबारायचं दर्शन घेतलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुकोबारायांनी बघितले. आणि माझ्या देहूतल्या मालकांनी त्या म्हातारीला विचारलं, आजीबाई काय इच्छा आहे आपली? दर्शन घेतलंय तुम्ही हलत नाही, सारखं माझ्याकडे बघता, काय काय? त्या म्हातारीच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. दोन्ही हात हृदयावर ठेवून त्या म्हातारीनं एक शब्दाचा वर्षाव केला, तुकोबाराय तुम्ही आमच्याकडे 2 घास जेवण्यासाठी यावा अशी माझी इच्छा आहे. आवाज. सामान्य म्हातारी, दुसऱ्याच्या शेतात काम करणारी बाई. अधिकार किती असतो लोकांचा बघा. सामान्य बाई, ब्राह्मण स्त्री आहे. काय हरकत नाही, मा येतो तुझ्याकडे, पण आज तुम्हाला जेव घालण्यासाठी माझ्याकडं गव्हाचं पीठ नाही, माझ्याकडं रवा नाही, माझ्याकडं तेल नाही, माझ्याकडं साखर नाही, माझ्याकडं तांदूळ नाहीत. कधी यावं तुझ्याकडं? पुढच्या 15 दिवसात या गावातल्या वारकऱ्याकडे मी तुम्हाला निरोप देते, तुम्ही या आणि तुमच्या योगानं माझ्याकडं 5-4 ब्राह्मण जेवावी अशी माझी इच्छा आहे.
तुकोबाराने सांगितलं काही हरकत नाही, तुझ्या अंतकरणातलं तो मानस या 15 दिवसात पुढच्या पूर्णत्वाला जाईल. आणि तो योगायोग आला. काबाड कष्ट केले त्या म्हातारीनं आणि 5-10 लोकांपुरता शिदा काका तिनं जमा केला. एका वारकऱ्या हाती तुकोबारायला निरोप दिला. शक्ती किती मोठी आहे लोकांची. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रीत्यर्थाचा कार्यक्रम आहे, असे राजकीय क्षेत्रातलं या परिसरातलं एक तात्विक सात्विक रत्न वैवृद्ध तपोवृद्ध आदरणीय नाना या ठिकाणी आलेले आहेत. नानांना पुन्हा कोटी कोटी शुभेच्छा. एक मुद्दा तुमच्या पुढे कोंडोजींचा मांडला, दुसरा ह्या एका म्हातारीचा मांडेल आणि एक 10-15 मिनिटात मुद्दा मांडेल. मग तुमच्या बाकीच्या सत्काराला मी तुम्हाला सुट्टी देतो. म्हातारीनं तयारी केली. बसा आता. निरोप आला तुकोबारायला वारकऱ्या हाती. महाराज त्या म्हातारीनं सामुग्री तयार केली जेवण्यासाठी. आपल्याला उद्याला यावं लागते. संध्याकाळी तुकोबाराय हजर. तुकोबारायनी येता येता सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भगवंतावर ज्यांची निष्ठा आहे असे सात्विक 5-10 ब्राह्मण सुद्धा तुकोबारायनी आमंत्रित केले. सकाळचे स्नान आटपली, पूजापाठ आटपला, नित्यनेम आटपला आणि तुकोबारायनी त्यांना सांगितलं, जा बाबा जा, मी येतोय पाठीमागून, जा. म्हातारीची इच्छा आहे 5-10 ब्राह्मण जेव्हा तुकोबाराय जेव्हा जा. त्याच्यातली 4-2 ब्राह्मण म्हातारीच्या घरी गेले. त्या दिवसाच्या अर्ध्या रात्री इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला. मला वाटते त्याच्यातला अर्धा घंटा जर आता पडला तर महाराष्ट्र सुखी होईल. त्याच्यातला अर्धाच तास पडावा, तिथं जितका पडला तितका. तो एवढा पाऊस झाला. या म्हातारीचं घर अशा एका श्रीमंत व्यक्तीच्या बाजूला होतं की त्या व्यक्तीची 2 मजली भिंत होती. माडी होती मोठी मोठी दगडाची पाषाणाची भिंत आणि ती भिंत अर्धी कोसळली आणि तिची पूर्णी म्हणायची. जुनी माणसं त्याला मध्ये जे भरतात त्याला पूर्णी, हे जीनच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही. ती एकीकडची भिंत तिचा बाकीचा सगळा कोपरा ढासळत गेला आणि ती भिंत लटकली. ती 2-4 ब्राह्मण परत आली. तुकोबारायला सांगितलं, महाराज म्हातारीचा स्वयंपाक पूर्ण झालाय, पण त्या घरात जेवणं म्हणजे आपल्याला तात्काळ मसन वाट्यात प्रवेश केल्यासारखं होईल. यमाचा आदेश आपल्याला आला असं समजा. त्या म्हातारीच्या घरी आपण जेवू शकत नाही. तुकोबारायने सांगितलं, जा रे. अरे मी सांगतोय तुम्हाला, ऐका रे बाबा. भगवंतावर श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा. आपण विटेवरच्या मालकाचे, काशीतल्या मालकाचे भक्त आहोत. बसा जेवायला, टाका आसनपट्ट्या, लावा पानं. तुकोबारायच्या शब्दाकरता ही सगळी ती म्हातारीच्या झोपड्यात गेली. पण प्रत्येकाचं अंतकरण असं लफलफ करत होतं, लफलफ करत होतं. ही भिंत कधी पडल आणि या झोपड्यावर पडल्यावर आपण वाचणार नाही. तुकोबाराय आले. तुकोबारायने त्या भिंतीकडे बघितलं होतं. त्या भिंतीचा एक एक कण कण असा खाली पाण्याच्या यानं निष्ठत होता. तुकोबारायने विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा, लोकाच्या शेतात काबाड कष्ट करणाऱ्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील माऊलीच्या अंतकरणात ते सात्विक 4 ब्राह्मण जेवावे, सात्विक वारकरी जेवावा. तंबाखू खाणारा वारकरी जेव घालायची इच्छा नव्हती तिला. बिडी वाढणाऱ्या वारकऱ्याला जीव घालायची इच्छा नव्हती. हो, म्हणजे हे वारकरी नसतात पण वारकऱ्यात येत असतात अशी लोक. अशांना इच्छा नव्हती तिला. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी, तंबाखू न खाणारा, अध्ययन करणारा व्यक्ती, बिडी सिगारेट न वाढणारा असा आध्यात्मिक व्यक्ती तिच्याकडे जेवावा असं तिचं मानस आहे. तिचा सुदाम आहे. सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे पैसा. तिनं कष्टातून प्राप्त केलेला पैसा अन्नदानात खर्च करते. आणि देवा खाऊ दे रे या 4 वारकऱ्यांना, देवा खाऊ दे रे आध्यात्मिक 4 लोकांना. सात्विक सदाचारी पुण्यशील, वेदाचं अध्ययन करणारी, पुराणाचं अध्ययन करणारी, शास्त्राचं अध्ययन करणारी ही सात्विक लोक आहेत. देवा खाऊ दे रे, खाऊ दे, खाऊ दे. आणि सगळीजण जेवायला बसली. म्हातारी आग्रह करत होती. ते आग्रह करत असताना ही माणसं तुकोबारायच्या बाजूला आहे त्याच्याकरता जेवत होती. पण यांचं सारखं लक्ष त्या झोपड्यात बसल्याच्या नंतर ती दगडं आठवत होती. याच्यातला एक दगड जर पडला तर 2 माणसं मरतील. मोठी मोठी दगडं होती.
कसं करावं काय करावं. पटपट पटपट जेवण आटपीत होती. सगळ्यांनी हात धुतली आणि लागलीच तुकोबारायाने सांगितलं आता मंदिराकडे जा. निघाली ती मंदिराकडे. पण मंदिराकडे जात असताना यांच्या मनात आलं तुकोबाराय तरी का उठत नसतील, यांनी तरी जीव मुठीत कशा करता धरावा, काय त्यांचा महिमा सांगतोय, काय गरज असेल तुकोबारायला एवढी. जेवण आटपलंय, आपलं आपलं निघावा, म्हातारीला दिलेला शब्द पूर्ण केलाय, निघावा आता निघावा. पण तुकोबारायला त्या म्हातारीनं सांगितलं महाराज बाजूची भिंत पडायला झाली, तुम्ही लवकर बाहेर निघा. तर तुकोबारायानं सांगितलं माय यजमानावर जो पुरेपूर कृपा करतो का त्याला वारकरी म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला ब्राह्मण म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला वक्ता म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला पक्वाद्या म्हणतात. यजमानाचा विचार करतो का त्याला संप्रदायातला गायक म्हणतात. आणि यजमानाचा एका तिळाचा विचार न करता पाकिट घेऊन धाब्यावर जेवायला जातो का त्याला हरामखोर म्हणतात. विठाला 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 एक वारकरी जेवावा, 5-4 वारकरी जेवावा, सात्विक सदाचारी ब्राह्मण जेवावा, हे तुझं मानस आहे ना ग बाई. बघ एक लक्षात ठेव, आम्ही सुद्धा विटेवरच्या मालकाचे भक्त आहेत. आम्हाला जेव घालणारी यजमान म्हातारी आमच्या देखता तिनं 2 घास खावा ही सुद्धा आमची इच्छा आहे. आणि तुकोबारायांनी स्वतः तिच्या घरातलंच पान तिला टाकलं आणि वाढून घे पदार्थ. तुकोबारायाच्या सानिध्यात तिचा हात चळचळ कापत होता. पण तुकोबारायाचा आदेश म्हणून तिनं पात्रातली पोळी घेतली, भाजी घेतली, त्या पानावर भात घेतला आणि तुकोबारायाकडे बघत खाली मान घातली आणि ती निमूटपणे तिनं प्रसाद सेवन केला. तुकोबारायाने त्या म्हातारीच्या हाताला धरलं नाना आणि बाहेर काढलं. गावातली 5-4 वारकरी बोलवली आणि त्यांना सांगितलं बाबा रे हिच्या घरातलं संपूर्ण साहित्य आता खराब होते, हे सगळं बाहेर काढा. बाहेर काढलं ते साहित्य, म्हातारीला बाहेर काढलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं देवा माझ्यामुळं तुला ही भिंत थांबवावं लागली रे, आता तुझं सुदर्शन काढून घे. त्यावेळेला विटेवरच्या मालकानं त्या भिंतीला लावलेलं सुदर्शन काढलं आणि धाड 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 त्या श्रीमंताची भिंत पडली. आणि जाता जाता तुकोबारायांनी मंदिरामध्ये काही ठराविक श्रीमंत बोलवली आणि त्यांना सांगितलं गरीब म्हातारी आहे, वारकरी संप्रदायावर तिचं प्रेम आहे, आध्यात्मिक लोकावर तिचं प्रेम आहे, गावातल्या श्रीमंत मंडळींनो तिची निवाऱ्याची व्यवस्था करा, तिची निवाऱ्याची व्यवस्था करा. मला असं वाटतंय तुकोबारायांनी त्या काळात घरकुल योजना राबवली. तुकोबारायांनी सात्विक आणि सदाचारी गरीब लोकांना गावातल्या श्रीमंत लोकांनी मिळून घरं द्यावा, ती तुकोबारायाची योजना आता शासन राबवतंय. विठाला विठाला चांगल्या सात्विक 10-5 कौलाच्या 50 कौलं लावलेल्या एका सदाचारी घरामध्ये म्हातारीला सुपृत केलं. तुकोबाराय निघून गेले. माझे निळोबाराय म्हणतात विश्वातली कुठली जरी शक्ती असती तर ती भिंत थांबत नव्हती, त्या म्हातारीचा नेम कडीला जात नव्हता. ही एकमेव ताकद तुकोबारायची आहे. विटेवरच्या मालकाला सांगितलं आणि विटेवरच्या मालकानं सुदर्शन लावून भिंत थांबवली. ही ताकद तुकोबारायची आहे, म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात. खूप छान एक पुरावा मांडतो तुमच्या पुढं. मला असं वाटते नानांना आज खूप ठिकाणी जावं लागेल, खूप ठिकाणी अशी कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी असतील त्यांची. त्यांचाही अमूल्य वेळ आपण घ्यायचा नाही, तुमचा पण घेत नाही. मोठी माणसं आहात तुम्ही. 100 गिरगाव करायला आवताला जुपता लिहित की मोठा लिहित तुम्ही, आणि तुमचा वेळ कशाला घ्यायचा कशाला. आणि गाफील पण सांगणार नाही, चांगलंच सांगेल थोडा वेळ. आई दुर्योधनाच्या बापाने मागच्या 14व्या जन्मात केलेल्या पापामुळं तो आंधळा झालाय आणि त्याच पापामुळं त्याचे 100 पोरं त्याच्या समक्ष मरणार.
100 मरणार, त्यापैकी दुर्योधन सुद्धा मरणार. आणि दुर्योधन मृत्यू पावल्यावर सुभद्रेच्या कपाळावर बुक्का लागणार. कस करायचं, द्यायची का? हे त्याला माहित होतं पंढरपुरातल्याला. दादाला काय माहिती? देवकी मातेने सांगितलं कृष्णा मोडणं सोयरीक. मग ते म्हणलं तस नाही जमत. अवतार घेताना ठरिलंय, दादा लक्ष्मण तुम्ही मोठे व्हा, मी द्वापार युगात लहान होईल आणि तुम्ही सांगताल त्यावेळी. अवतार घेताना असं ठरलंय की दादा जे बोलल ते मी ऐकल. दादाने सोयरीक केली, मी कशी मोडायची? पाय रे कृष्णा, बघणं कस तरी, बघणं बघणं. असं झालं नाही मी सांगायला. भगवंतानं सांगितलं दादा काय हरकत नाही, आचारी वगैरे सगळं काय लावायचे ते लावा. ठीक आहे म्हणले, आनंद आहे. भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक गरुडावर बसले आणि पुष्कर नावाचं तीर्थ आहे. त्या पुष्कर नावाच्या तीर्थावर ब्रह्मदेवाचा अधिष्ठाने तिथे पांडव सापडले. अर्जुनाला बघितलं आणि सांगितलं अर्जुना आमच्या दादाने एक काम चुकीचं केलंय, दुर्योधनाला सुभद्रा देऊ केली. अर्जुनानं सांगितलं तुम्ही मला देणार आहे त्याच्याकरता लग्नाचा विषय मी लांबिला, आणि तुम्ही दिली तर दिली ना आमच्याच घरी दिली. एक काम करायचं म्हणे अर्जुना, ती सोयरीक मोडून तुला द्यायची. अर्जुनानं सांगितलं आधीच तर आमचं त्याचं भांडण आहे, आणि त्याला दिलेली पोरगी मला दिल्यावर ते तर काय आम्हाला उभंच कापित म्हणले, ते का जगू देतं का काय म्हणले, आम्हाला वाचूच देत नाही. देवानं सांगितलं तुम्हाला तर दिल्याशिवाय राहायचंच नाही, आणि त्याला तर द्यायचीच नाही, आणि तुम्हाला दिली असं कळू द्यायचं नाही. नवल सांगालो, नवल नवल. काय करावं लागन? काय नाही म्हणे मी लुंगी आणली एक, ही भगवी लुंगी, आता तू गुंडाळ. अर्जुन म्हणले देवा एक तर तुमची मला देऊ केली, ती दिली आमच्या चुलत भावाला, आणि मी भगवी लुंगी घातल्यावर त्याचा होतो संन्यासी, मला कोणीच देणार नाही ना. मी कोण्याच कामाचं मला कोण देणार आहे मग संन्यासी झाल्यावर? हे सगळा नाटकापुरता संन्यासी व्हायचंय. तो संन्यासी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. भगिनी म्हणजे बहीण. आता तुला खोटा संन्यासी व्हायचंय. मला वाटते दाढी खोटीच लावली असेल, जटा खोट्यात लावल्या असत्याल, ती लंगोटी लावली, सगळं पद्धतशीर, आणि द्वारकेमध्ये अर्जुनाला पाठिलं. मंदिरापुढे अर्जुन बसल्याबरोबर लक्ष्म्या दर्शनाला. एका बाईनं पाया पडल्याबरोबरच आपलं नाव द्वारकाबाई का अशी टनकनच उडाली दोरकी. हो, आपलं नाव कस्तुरी का? अरे बापरे, ती म्हणली नगद मारुतीच्या पाया पडायचं. कवापासून मारुतीच्या पाया पडते, एकदा त्यांना नाव घेतलं. या संन्याशांना नुसतं पाया पडलं कीच कस्तुरीन द्वारकां चतुरीन अंतिकीन वचीन हे पटपटत नाव घेऊ लागलं संन्याशी. याला चटत माहित होतं ना तिथलं. हे का खरा संन्यासी थोडंच होतं. अख्ख्या गावात चर्चा झाली, मंदिरात असा महाराज आलाय, पाहिलं कीच नाव घेतो. आणि जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती टीव्हीवर द्यायची नाही, पेपरमध्ये टाकायची नाही, ती यायला सांगायची. पप्याच्या माईला सांगितलं की अख्ख्या भारतात कळत. आमच्या इथे एका बाईला पैठणी घ्यायची होती 20,000ची, आणि 2-4 वर्षापासून त्याचा पैठणीचा घोळ चालू. त्या नवरा बायकोचा, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणतो ताना पाणी, ही घ्यायची म्हणतीन ती म्हणते ताना पाणी. त्या सक्रातीला म्हणजे औंधा आणली तर बरं आहे, नाही तर भोगीच्या दिवशीत फाशी घेते. ते आलो माझ्याकडे, ते म्हणला महाराज भाकरीचा मेळ पांगायचा वाण दिसायला. म्हणलं कस काय? पप्याच्या माईनं अंगात आणलं म्हणे. म्हणलं काऊन? तुम्ही 10,000 द्या म्हणलं. कशाला पैठणी आण? म्हणलं मला बायको आहे ना, मलाही घ्यावं लागेल ना. नाही म्हणे वा, जर तुम्हाला पैसे नसले द्यायचे तर औंदाच साल कसं निभवायचं ते सांगा. त्याला माहित होतं महाराज सांगतील ती दिशा, आणि रिकामा जागा ठेवील तिथं मिशा. आमच्या चुलत्याची दाढी करताना मिशा जरशा खाली गेल्या, तर ते दाढी करणार म्हणलं ए मिशा दाबल्या ना, ते बी नाही रगील होतं. ते म्हणला त्याला कुठं फवारा करायचा आहे का युरिया घालायचा आहे, वाढ त्यांना 7-8 दिवसाला इतका काय ताण घ्याला, दम धरणं जरशी. तर ते म्हणले महाराज बघावा. मी लगेच म्हणला हो काकू आली ना तिकून, ते मागवा आमच्या मागच्या घरात बसलं त्याला, काकू आली पुंजा टाकायला.
काकू कोणी काढ पुंजा टाकायले ना चहा आल्यावर घेते नाही झालाय ना तसाच पुंजा ना आमच्या दारात ठुला हो चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बोटाला कवत नाही म्हणत नाहीत हो तसाच पुंजा ना आमच्या दारात अण्णा कुठे गेलेत बाप्पा बाळू महाराज काय सांगायचं चुलतीच होती आमची पण आता महाराज म्हणल्यामुळे आवाजावर बोलत होती हो काय सांगायचं बाळू महाराज 20 वर्ष झाले बाबा मी जुन्यावर सक्रात करते यावर्षी काय त्याच्या मनात आलं काय माहीत मंठ्याला गेलेत पैठणी आणायला 30,000ची आणतं म्हणले आणि मी आणलं काकू औंदा पैठणी काय करायची हे आणायले तर औंदा काऊन हीच काय लावा तू अरे मी म्हणलं काकू मला काय घेणे तू हे मालक आणायलेत पण औंदा नाही सक्रात नाही ना सक्रात जुन्या औंदा बाई बाळू लाव बरं फोन पुन्हा 12 महिने कशाला घरात ठेवायची मी लगेच आता आमचा फोन काय कळत नसतो कोणाला आपला साधा आहे मस्त भारीचा मी लगेच लावला मी म्हणलं अण्णा कुठे आहेत म्हणतात अण्णा का पुढच्या वर्षी आणा औंदा जुन्या सक्रात बर अण्णा मागच्या घरात हरभऱ्याची भाजी 3 भाकरी अन्न ना अशा दुमतून खाल्ल्या नाही तो 5-6 दिवस जरा 8 दिवस खेळ चालला होता त्याचा हो मंगरुळला भागवत होतं भागवत लवकर सुटलं संक्रांती दिवशी म्हणलं चला पोराच्या माईला साडी घेऊन जा आम्हाला भागवताच आलेलीच नेली मी कुठं फुकट कळण शेंडी वळवळ दुसरी आणू मी तीच नेली जिकडे गेलं तिकडे साड्या असतात अरे आज मी घरी गेलो आमच्या घरच्याला म्हणलं सक्रातीला साडी आणि कशाला आणली आणि मी म्हणलं मग काय औंदा का सक्रात धोत्राव आहे काय मी येरी म्हणायलो असं घरी नसतं म्हणायला जमत सरा इचकून जाईल ना बाजार म्हणलं साडी आणली ना कोण म्हणलं तुम्हाला साडी आणा अरे म्हणलं मला कशाला कोण म्हणीन पण मी आणली औंदा सक्रात कुठं नव्यावर आहे अर म्हणलं हे कस्तुरा काकून शहाणपणा केला आमच्या 2-3 गावात कोण्याच बाईने नवी साडी नेसली नाही एका माणसाच्या साडीचे पैसे वाचावं म्हणून इतका कुठं ना केला तर सगळ्या गावात पसरलं पटकन पसरत यायच्या कानावर लवकर सगळं अख्ख्या गावात चर्चा मंदिरात महाराज आलेत नवल सांगायला बलराम दादा म्हणले कृष्णा चल महाराजाच्या पाया पडायला भगवान म्हणले दादा मी काय महाराजाची पारख केल्याशिवाय कोण्या महाराजाच्या पाया पडत नाही आहा मला नाहीत आवडत कोणते बी महाराज दादा म्हणले कृष्णा अरे असं नाव ठेवत जाऊ नको कोणाला चल ना तू चल ना तिथे गेल्याबरोबर लांबूनच म्हणले आपलं नाव बलराम आहे बरं का आपलं नाव कृष्ण आहे बरं का दादा म्हणले पाय 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 महाराज कसं आहे पाय पाय बघ महाराज बघ सांगितलं का नाही आपले नाव कृष्णा महाराजाला आपल्या इथे जेवायला सांगा बरं आज प्रल्हाद बुवा भगवान म्हणले दादा हे अशा अपरिचित माणसाला घरी नेत नसते काय बासुंदी गुलाबजामुन काय काय करायचे ते मंदिरात आणून द्या इथली इथं खाते नाही महाराज लोक घरी नाही नेले पाहिजे कोणते बी नाही बरं म्हणायलो मी असे सगळेच नाही काही काही महाराज लोक हो काय हो तर भगवा दादा कृष्णा काय महाराज आहे अरे अख्ख्या गावाचं बाळ सांगितलंय महाराजानं भगवान म्हणले चटच बाळ त्याला माहिती चला म्हणले जेवायला संध्याकाळी भगवान आले महाराजाला म्हणले महाराज आता तुम्ही उद्या जेवायला येणार पण सुभद्रा मुक्कामाला राहून तुम्हाला घेऊन जायची ते म्हणले इतक्या बायात सुभद्रा कशी ओळखायची या पंढरपुरातल्यानंच महाराजाच्या कानात संध्याकाळी सांगितलं तू म्हणणं मला लग्न झालेल्या बाईच्या आजचा स्वयंपाक जमत नाही नवल केवढ्या हो सकाळी दादा 4 वाजता आले म्हणले महाराज स्वयंपाक बरोबर 11ला होईल म्हणले बलरामजी ऐका त्याबद्दल काही दुमत नाही आमचा नियम आहे आम्ही लग्न झालेल्या बाईच्या आजचं खात नाहीत गावात येताना मला लग्न झालेली बाई दिसलीच नाही पाहिजे अरे बापरे दौंडीच पिटिली ऐका हो ऐका आपल्या गावातले महाराज बलराम दादाच्या वाड्यावर येणार आहेत कृपा एका बाईने रस्त्याला यायचं नाही बायका भावनिक असतात आपल्या कोमल अंतकरण आहे आपल्या स्त्रीचं लवकर कोमल पाकळत आहे
सगळ्या बाया आपोआपल्या घरानं कुलप लावून. आणि ज्या पोरीचे लग्न राहिले त्या तितक्या 2-4 बलरामदादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला आले. महाराज बसले जेवायला. आता तिथं लय उत आला ना खडीभर. भगवंतानं सांगितलं, मांडीला असा चिमटा घेतला महाराज, याच्यातली सुभद्रा. ते म्हणलं लहानपणी पाहिली कशी ओळखू बाप. लागलीच आवाज दिला भगवंतानी, सुभद्रा ताई कडी घेऊन ये बरं. तर कडीचं पातेला अशा पोरीच्या हातात होतं. ती पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. अर्जुन म्हणला ही काय सुभद्रा? नाही म्हणले ही नाही, ही नाही म्हणले सुभद्रा. पापड घेऊन ये बरं. तर पापड घेऊन दुसरीच पोरगी आली. तिला इशिक बायानं साडी नेसली, सुतळी बांधू बांधूच. हो साड्या आता लय जणीला नेसता येणार ना. त्या ब्युटी पार्लरवाली बाई आणायली नवरी दाखवायची म्हणल्यावर साडी नेसवायला. हो कालांतरानं साड्या उडूनच जातात का काय माहीत, काय काय कळलं. हो दादा म्हणले ताई खीर घेऊन ये ग. खऱ्या सुभद्रेच्या हातात खीर होती. भगवंताने महाराजाच्या बाजूलाच बसली, मांडीला खुनीला म्हणले ही सुभद्रा आहे. खऱ्या सुभद्रेचं रूप पाहिल्यावर महाराज भजे कानात घालू लागले. हो कडी अंगाला लावू लागले, चपात्या अशा फेकू लागले. हो पापड डोसक्यावर फोडू लागले. दादा म्हणले महाराज यायला कंदमुळं खायची सवय, म्हणले यायला पुरणपोळ्या जमत्यातोय. तुम्हाला म्हणलं होतं मंदिरात जेव घाला तर. आणि मग तितकं बोलता बोलता चिमटा घेतला. अरे दम धर न, तुला न्याची पण थांब न दर्शक. हे बाजूलाच होतं बसलेलं. म्हणले आजचे दिवस महाराजाला मुक्कामाला राहू द्या. भगवान म्हणले दादा हे असे अपरिचित महाराज मुक्कामाला नको. काय कळतं म्हणे तुला, राहू दे मुक्कामाला. आपल्या आईला आजच्या दिवस घरी येतात राहू द्या म्हणजे शेजाऱ्याची. महाराजाला रात्रभर चहा पाणी काय दूध गीत सुभद्रा देईन. रातच्या 11ला महाराज खोकलं. डॉक्टर साहेब दूध घेऊन आल्या, दूध पेलं. सुभद्रा खांद्यावर घेतली, सना आकाश मार्गाने महाराज काय. सकाळी दादा उठले, गडी गुडी उठले सगळे. दुधाच्या गुंड्या 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 लय मोठ्या गाई होत्या. 4-2 गुंड्या कमी पडल्या. ए सुभद्रा दुधाच्या चरव्या घेऊन ये बरं. आता 2-4 बाऱ्या दादा म्हणले पण सुभद्रा आवाजच देईन. कृष्णा पोरगी काय करायली पाय रे. ए ताई गुंड्या जाणी ना. भगवान म्हणले आधी बैठकीतला महाराज बघावं आहे का ते. दादा म्हणले ते ना तो पलंगा सगळं नेलं रे. हा ते म्हणले पलंग नेला म्हणल्यावर सुभद्रा कुठं ठेवली. सुभद्राही नेली. अख्खी द्वारका रडायली. काय महाराज असतील, काय महाराज असतील, काय महाराज असतील. सगळे रडत होते आणि हे बाजूला तोंड करून हसत होतं. कोणतं? पंढरपुरातलं. लय हुशार. देवकी माता रडत असताना मात्र सहन झालं नाही. देवाशी गालातली गालात हसले. देवकी आई साहेब म्हणल्या कृष्णा बाई तुला काय वाटतं का रे. तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं बाईला म्या आणि एका महाराजानं उचलून नेलं. काय तू हसू तू. म्हणला मुकाड्या बस. ते महाराज अर्जुन होता. आणि बाई मला का ते म्हणला एक कराळ काढू नकोस तू. तू रडताना पा वाटत नाही म्हणून मी तुला सांगायला. म्हणला असं येड्यावानी काऊन करायली. ती म्हणली आता कसं रडू येईन. म्हणला दादा इचकून टाकतील ना. झेंडू बाम लाव म्हणला पण रडच. समोर गेल्यावर महाराज आमच्या सुभद्रा आई साहेबांनी सांगितलं आबा मान महाराजाला ओपतं का. त्यानं टाकली दाढी काढून चाटा काढून ते फेडून कपडे घातले. तुम्ही तर अर्जुन आहेत. ते म्हणला हे सगळे नाटकं तू या लहान्या भावाची. मला काय महाराष्ट्रात पोरी नव्हत्या का. हा ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याचे लग्न व्हाले पहिले. आता नाही बरं. आता नाही. आता लय बायडाटी टाकू टाकू बेजार आहेत. ते मोबाईल कदरली बायडाटी पाहू पाहू पोट्याची तरी त्याला मेळ लागन. नाही तर मागच्या 20 वर्षापूर्वी एक जण 50-50 पाहत होता. हो आमच्या इथं एका पोरानं 130 पाहिल्या. हो आणि मग एक पोरगी पास केली. तर ते पोरीची माय म्हणली याला नाही द्यायची. पोरीचा बाप म्हणला येडीस का काय 50 पोरानं आपली पोरगी पाहिली आणि याला काऊन नाही द्यायची. ती म्हणली सगळ्यात आधी मलाच पाहायला आलतंय. आता पोरीचे बाप इतके हुशार झाले. तुमचा खजिना किती सुंदर असला तर काय काय करतो हे बघतेत आधी. हो हिडे नाहीत कोणाला द्यायला लोक. आता काळ बदललाय जरसा. हिशोबात राहा खजिन्याने जरा. जयच लग्न राहिले ते बाशिंग गिशिंग बांधलं घरी आले. दादाच दर्शन घेतलं. कोण अर्जुना सुभद्रे सोबत लग्न.
ते म्हणले तुमच्या बहिणीला विचारा, मला कशाला विचारता. आणि तिकडं दुर्योधनाला खबर लागली, एका महाराजानं सुभद्रा पळून नेली. ते म्हणला काय व नशीब आपलं खोटं, देवाची बहीण आपल्याला भेटली नाही, एका महाराजानं नेली. आणि मग सुभद्रेने सांगितलं दादा त्या महाराजानं मला पळून नेलं, तीर्थावर हे भेटले, मी रडू लागले. याने विचारलं तू कोण आहेस, तर मी सांगितलं बलराम दादाची बहीण आहे. तेव्हा याने त्या महाराजाला रट्टी दिली. दादा म्हणले त्याचा जीव घ्यायला पाहिजे होता. आणि कोणता होता महाराज? भगवान म्हणले दादा या बा असे कोणते महाराज घरी आणायचे नाही, तुम्हाला नाही म्हणत होतो, तुम्हाला लय नाद आहे, कोणते महाराज घरी आणायचा, असे आणले नाही पाहिजे कोणी महाराज घरी. आणले यानंच. आणि मग दुर्योधनाला सांगितलं अर्जुनाला सुभद्रा गौसरी. ते म्हणला जाऊ देवा मला नका का भेटणं, पण आमच्या भावाला भेटली का? दिलीत ना मुद्दाम. आणि त्याची सोयरीक मोडून जर आबा दिली असती ते खाऊ देत होता गेला भाकरी? अद्याप नाही. याला म्हणायचं राजकारण. भारतात 1 नंबरचा राजकारणी कृष्ण होता. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला 1 नंबरचा. कल्पना करा, कोणालाच पत्ता नाही, आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, द्वारकेतल्या कोणाच व्यक्तीला नाही. लग्न कोणासोबत करायचं नवरीला सुद्धा पत्ता नाही, फक्त नवरदेवाला नवरीच्या भावाला. कंसाला गंध लावण्यासाठी एक बाई जात होती, कल्याण बापू. बाई गंध लावायची, तिच्या करंगळी पसल्या बोटात ताकद होती साहेब. टकले साहेब, पण ती बाई होती 32 जाग्या वाकलेली. आबा द्वापार युगात एका दशमस्कंदात असं चरित्र आलं श्रीमद भागवतात की तिला जर संध्याकाळी एखाद्या माणसानं पाहिलं की माणूस जाग्यावरच मरत होता. रूपराशी हीन कळा, इतकी दिसायला हीन होती, 32 जाग्या वाकलेली. 8 जाग्यावर वाकलेला एक मुलगा होता, तो कहुळ नावाच्या महाराजांचा मुलगा होता. कहुळ महाराजांचा. त्याचं नाव होतं अष्टवक्र. बाकी 4 जाग्यावर, 3 जाग्यावर, 7 जाग्यावर, 9 जाग्यावर वाकलेले काही लोक ठराविक होते, वाचीचा पुराणात कधी कधी. पण 32 जाग्यावर वाकलेली एकच बाई ती कुब्जा. आणि तिच्या करंगळी पसल्या बोटात अशी ताकद होती, तिनं कंसाला गंध लावला की त्याला झोप लागत होती. झोप कोणाला येत नाही माहितीये का? 2 गोष्टीनं झोप येत नाही. ज्याचं दुखतंय त्याला झोप येत नाही एक, आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप येत नाही 2. ज्याला परद्वेषी म्हणतात, परद्वेषी. ज्याचं दुखतंय, दाढ दुखायली, डोळा दुखायला, कान दुखायला, पाठ दुखायली, पोट दुखायली, पाय दुखायलाय, याला औषध आहे. पण दुसऱ्याचं खपत नाही याला जगात डॉक्टरच नाही. याला परद्वेषी म्हणतात, परद्वेषी. पर म्हणजे दुसरा, द्वेष म्हणजे सल. कंस हा परद्वेषी होता. कंसाला कधीच खपत नव्हतं, म्हणून कंसाला झोप लागत नव्हती. पण हिला तो ताकद भेटली होती त्या बोटामध्ये. काय पुण्य केलं असेल तो मागचा जन्म हीच का तिचा? तिनं गंध लावला की त्याला झोप लागत होती. म्हणून कंसानं तिला एक पदवी दिली ती. त्या पदवीचं नाव होतं राजदाशी. हो, राजदाशी पदवी भेटली की राजदाशी 2च बायकांना आवाजाव बोलती, एक प्रधानाच्या आणि एक राजाच्या. बाकी सगळ्या बायकांना ती आरोतुरो बोलत होती, इतकी रोगील होती राजदाशी. तिचं नाव कुब्जा. नवल केवढे केवढे सांगतोय. एके दिवशी कंसाला सांगितलं राजा एक बोलू का म्हणे तुम्हाला? 4थं उदाहरण आहे का 5? 4थं. तुम्ही आतापर्यंत नाना प्रकारचे औषध घेतले पण तुम्हाला झोप लागत नाही. प्रल्हाद बुवा, पण मी तुम्हाला गंध लावल्यावर तुम्हाला झोप लागती. माझं काही महत्व आहे का नाही? अरे तुझं महत्व आहे म्हणून तुला राजदाशी पदवी दिली ना. हे सगळं ठीक झालं, पण मी 32 जाग्यावर वाकलेली, माझं एखादं वाकलेलं बोट तर सरळ करा ना. त्यावेळेला जेसीबी नव्हत्या. कंस म्हणला बाई सगळे राजवैद्य आणून थकून गेले, तुला जर असं खाली टाकलं आणि तुझ्या अंगावर जेसीबी घातली तरी तुझे हाडं नीट होत नाहीत, इतके वाकलेले आहेत. हे माझ्या इलाजाच्या पलीकडचा तुझा आजार आहे, काही डोकं लावू नकोस, तुला राजदाशी पदवी देऊन टाकली. नाना प्रकारचे वैद्य थकले, गुण नाही.
पण एके दिवशी पंढरपुरातला मालक, 8व्या अवतारातला जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. नंतर आक्रूर नावाची व्यक्ती घेण्यासाठी आली. त्या रथात जगाचा बाप बसला, मथुरेत प्रवेश केला. मथुरेत प्रवेश केल्याच्या नंतर एका व्यक्तीला मारलं. पहिलं एका व्यक्तीला मारलं. तो रजक होता, कपडे धुणारा. 7व्या अवतारात ज्यानं सीतेची चेष्टा केली, त्याच कुळात उत्पन्न झालेला हा पुढे त्याला यमुनेच्या तीरावर मारलं. त्याच्याकडून कपडे घेतले आणि ते कपडे घेतल्याच्या नंतर एक शिंपी भेटला. कबीरजी त्याला दर्जी म्हणतात हिंदी भाषेमध्ये. गज कैची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढिले ढाले, मन चाहे ओ तन पैनावे, जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय. ते कपड्याचा गाठोडा आणलं त्या शिंप्याच्या घरी टाकलं. त्या शिंप्यानं टकले साहेब या दोघांकडे बघितलं. गज कैचिले, कात्री गज घेतली, माप घेतलं आणि दोघायला कपडे शिवले. दादानं सांगितलं, कन्हैया, ज्या शिंप्याने आपल्याला कपडे शिवले ताहेर केलाय मथुरेत आल्यावर, यांना द्यायचं काय? दादानं त्या शिंप्याच्या डोक्यावर हात ठेवला, आबानं आशीर्वाद दिला. तुझ्या कुळात असा साधू जन्मल, असा साधू जन्मल की मी त्याच्या हातानं दूध पिईन आणि जेवण. म्हणून शिंप्याच्या कुळात संत शिरोमणी नामदेवराय जन्माला आले. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. वंश पुण्य. प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर वंशाचं पुण्य लागतं टोकले साहेब, परिसराचं पुण्य लागतं, ग्रामदेवतेचं पुण्य लागतंय, भूमीचं पुण्य लागतं, वाडवडिलांचं पुण्य लागतंय. त्याच्याशिवाय माणूस मोठा होत नसतो. आध्यात्मिक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर सरस्वतीची कृपा लागते. सरस्वतीची कृपा झाली रे झाली की लक्ष्मी सरस्वतीला म्हणती त्याच्या घरी जाय. सरळ सांगते दादा महाराज. लक्ष्मी काय म्हणते, सरस्वती काय म्हणते लक्ष्मीला? तो अत्यंत गोड परमार्थिक आहे, त्याच्या घरी जाय. पण त्यानं का परमार्थाचे नियम मोडले की सरस्वती लक्ष्मीला म्हणते त्याचा सोपडा साफ करूनच वापसी. हा, लक्ष्मी स्वतंत्र नाही बरं. लक्ष्मी कोणाच्या तरी ताब्यात आहे. लक्ष्मी मनाने येत नाही. हो, ह्या लक्ष्मीच्या पिरियडमध्ये एकूण एकीला उष्ण पीठ देत नाहीत, म्हणजे पिठात लक्ष्मी जाते. कशी जाईन तशी. इतकी येडी आहे का ती कोणाच्या घरी जायला? काही काय बाया तर इतकी अंधश्रद्धाळू. आमच्या पोरायची माई एके दिवशी मला बाथरूमला जाऊ देणे गेली गाठी मारल्याशिवाय. त्या पहाट गाठी मारतात ना लक्ष्मीच्या. आणि गाठी मारल्या मग आता जा म्हणलं काऊन? हा गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसतील. मी म्हणलं डोकं खराब झालं कर तू. लक्ष्मी येडी आहे का कुठे बी जायला? कशी जाईन? अशी जर लक्ष्मी आली असती तर मी 4 दिवसात कीर्तनाला गेलोच नसतो. कोणाच्या कापसाचे बोंड तोड घरी नाही, एखाद्याच्या मकाचे 2-3 कंस मोड घरी नाही, 2-4 मोसंब्या घरी नाही. पठ्याच्याच घरी लक्ष्मी आली असती ना. लक्ष्मी येतच नसती. भाग्याची निवडशे, उद्यमाचे, संपत्ती येत अपेशे, घर रे पक्वाद वाजिता येतो. गंधर्वाची कृपा झाली की गायन करता येतं. सरस्वतीची कृपा झाली की बोलता येते. धन्वंतरीची कृपा झाली की डॉक्टर होता येते. झालं ना पोरग तुमचं आबा. शास्त्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब. जगाचा मालक कपडे शिवले शिंप्यानं, नामदेवराच्या कुळात अवतार घेतला. काय मोठी ताकद. पुढे बघा, एक व्यक्ती हार घालायला चालला दादाबा. त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामा माळी. सुदामा नावाचा माळी. तो कंसाला हार घालीत होता. त्याला खरं तर कंस आवडत नव्हता, पण बळीवीर शक्ती बोलू नये. मोठ्या माणसाच्या विरोधात जाता येत नसतं. काही गोष्टीला पदाला प्रणाम करावा लागत असतो. प्रणाम करावा लागत असतो पदाला. आमच्या गावाला जेवढे तलाठी आले
साहेब ग्रामसेवक आहेत का तलाठी? ग्रामसेवक आहेत ना, जाऊ दे तुमचं नाहीच कित मग. तलाठी. आमचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं का. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. मी काय कोणाला शिवून आणलं नाही. पदाला नमस्कार करायचा असतो. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडतच नव्हता, पण राजा आहे ना, यया नरामाशी राजा तो विशेष बुद्धी जाण माझा. कारण राजाश्रय असल्याशिवाय राजा होता येत नसते, त्याला मानावंच लागते. आमच्या गावाला तलाठी आला की ते पिणारच याचा. हो. मी त्याला हात जोडून साहेब म्हणलं. हे मला म्हणलं त्याला का चालता येईन साहेब कसं काय म्हणले. अरे मी म्हणलं तो कसा असू द्या, त्याच्या संसाराला वाईट असेल, पण त्यानं सही केल्याशिवाय आपली 7-12 बँकेत चलत नाही. त्याच्या पदाला नमस्कार. सुदामा नावाच्या माळ्याला कंस आवडत नव्हता, पण राजाचा राज्य होता ना, तो मथुरेचा राजा होता, म्हणून हार घालायला जात होता. पण जाता जाता रस्त्यामध्ये रथ दिसला. त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दिसले. अकुराला सांगितलं प्रणाम महाराज, या दोघांना हार घालायचे. बलराम दादाला आणि कृष्णाला हार घातला. दादानं सांगितलं का नाही काय द्यायचं या सुदामा माळ्याला. कल्याण बापू जगाच्या मालकानं सुदामा माळ्याच्या डोक्यावर द्वापारयुगात हात टेकला आणि असा आशीर्वाद दिला, तुझ्या कुळात असा साधू जन्मल, तो साधू माझ्याकडे येणार नाही, मी त्याच्या भेटी करता जाईल. द्वापारयुगात एका माळ्यानं हार घातला. द्वापारयुगात तर कलियुगामध्ये त्या कुळामध्ये माळ्याच्या कुळामध्ये असा साधू जन्माला आला, तो साधू देवाकडे नाही गेला, देव त्या साधूकडे आला. त्या व्यक्तीचं नाव आहे सावता माळी. पुढं सरकल्या एका बाईच्या हातात गंधाची वाटी होती. नवल केवढे केवढे शेवटचं. मग पुढे सरकू, मला वाटतं वेळही झालाय. सोन्याची गंधाची वाटी आणि कंसाला गंध लावण्यासाठी चालली. तेजस्वी प्रकाश त्या रथात दिसला. एरवी त्या रथात कंस बसत होता. आज त्या रथात जगाचा बाप आहे, पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे, असा शेष बलराम त्याच्यात आहेत. बघितलं. अक्रूरा जी रथ उभे करा, उभा करा रथ. या दोघांना गंध लावण्याची इच्छा आहे. दादानं सांगितलं कनया नांगरण मुसळ टाकू गायच्या अंगावर. 7व्या अवतारात तिने बेजार केलं. दादान कृष्ण कन्हैयानं सांगितलं दादा पश्चाताप येणं शुद्धता. अनुताप झालाय, पश्चाताप झालाय, लिंता आली, माफी मागते, केलेल्या चुकीचं स्वतः कबुली देते, त्या अर्थी आता काही मारू नका. खाली उतरले, दादाला गंध लावला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गंध लावल्या. दादाने विचारलं काय देता. आतापर्यंत कोणीच दिलं नाही, ते देऊन टाकतो. दाढीला धरलं, कटकट 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 वरी लोटली, कुरुपती स्वरूपवंत केली. हातातली गंधाची वाटी फेकून दिली. आयुष्यभर 35 वर्ष गंध लावला म्हणले त्या मेल्या कंसाला. त्यानं वाकलेलं बोट नाही सरळ केलं. याला एकदाच गंध लावला तर यानं स्वरूप संपन्न केलं. घरी गेल्यावर परिणाम काय झाला, सून झाली 35 वर्षाची, सासू झाली 20 वर्षाची. असं होत असतं कधी कधी, पण कधी होत असतं असं असं काही केलं नाही त्याने. लय जणांची वायर ढिले आहेत, कळालं नाही काय काय. सासऱ्यानं जर दुसरं चाक लावलं तर होईल, पण असं काही केलं नाही. 70 वर्षाची सासू टकले साहेब, 20 वर्षाची झाली देवांगणी समान, आणि सून 35 वर्षाची. कोण आपण? सासू आहे तुझी. आत्या, तुम्हाला मी आत्या म्हणते, पण खानाखुना सगळ्या खानाखुना सांगितल्या. 6 श्लोक आले त्यासाठी आपला वेळ संपलाय. त्या सुनानं सांगितलं सगळ्या खानाखुना सांगती, पण 32 जागेवर वाकलेली होती, अशी झालीच कशी. डोळे भरून आले आणि सांगितलं कृपा पंढरपुरातल्याची झाली. वाटेल ते वैद्य थकले, पण काहीच होत नव्हतं. एकदा गंध लावल्याबरोबर ब्रह्मदेवानी वासरा आणि गोपाळ चोरून नेली. जशाला तशी वासरन गोपाळ खारी तयार केली. नवल केवडे केवडे ब्रह्मा करत आरती मला पहिनावे.
स्वतः ब्रह्मदेवाने आरती केली, कामधेनू नावाची गायांनी त्या दुधाने अभिषेक केला, भगवंताला गोविंद नाव प्राप्त झालं. इथंही नवल आहे. नाना प्रकारच्या नवलाच्या गोष्टी, सीमा नाही त्या नवलाला, सीमा नाही, अशा वाटेल ते नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या. विढोबा केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे. 8व्या अवतारात मथुरेत जन्म झाला. इथेही नवल आहे. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती, हे सुद्धा नवलच म्हणावं लागेल. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. बाबा मला नंदाच्या घरी घेऊन जा, तिथे मायेचा जन्म झालाय, मला ठेवा आणि मायेला घेऊन या. तुम्ही म्हणताल रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ, ते मोहून टाकलेत, काही ताण घेऊ नका. भगवान चिमुकले झाले. तात्काळ रक्षपाळ झोपी गेले. उचलिला कमलापती, पायीची बंधने गळती. हातापायातल्या पेढ्या वसुदेवाच्या गळून गेल्या. खुंटीवरचं सूप काढलं, त्या सुपामध्ये देवकीचा अर्धा पितांबर फाडून आथरला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेतनं गोकुळात सुपात गेले. सुपात आजही आपल्याकडं शांती करायची असेल तर सूप लागतंय. लेकराच्या शांतीला बरं का, दुसऱ्या लय मोठ्या शांती येतात. त्या सुपामध्ये पितांबर टाकला, त्याच्यात भगवंताला ठेवलं, गुंडाळलं आणि वसुदेवाने त्या सुपासह जगाचा बाप डोक्यावर घेतला. रक्षपाळ झोपलेली होती. बाहेर अमृताचा पाऊस पडत होता. अमृताचा पाऊस पडत असताना शेषाला थोडंसं दुःख झालं. शंका म्हणा, दुःख म्हणा, नाविन्य म्हणा. आणि शेष भगवंताने विचार केला, दुसऱ्याचं संकट दूर करणारा आज अजित जगाचा परमात्मा, जगाचा बाप, याच्यावर संकट कसले आणि काय करायचं अमृताचा पाऊस. म्हणून वरती छायाधरी शेष, म्हणून शेषानं वरी सावली धरली. मंद मंद पडे पाऊस, वरते था छायाधरी शेष. यमुनेच्या तीरावर आले. तुडुंब यमुना भरलेली आहे. त्या यमुनेच्या पात्रात वसुदेवाने प्रवेश केला. पाणी वरी चढत होतं. त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, पाणी वाढतंय, याच्या करता यमुनेला आपलं दर्शन घ्यायचंय. पुर चढला चाट, त्या शिलाविला अंगुष्ट. अंगठा लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई, 2 तुकडे झाले. जुन्या स्त्रिया, श्रीमद भागवतामध्ये 3 श्लोक आले. जुनी स्त्री जशी भांग पाडते मध्न भागातून, हरिद्रादि चूर्णं भवस्थिताः ललाट प्रपटले कुंकुमार जीवतः तदज्जायते सौभाग्य स्थित प्रदायिनी हरिद्रादि भवस्थितानां वपनस्थितोति भयज्जये. म्हणजे जुन्या भांगाला शास्त्रात किंमत आहे. जुन्या जमादातून भांग पाडायच्या ना जुन्या स्त्रिया, आताच नाहीच कितनी. आताच मस्त दुनियादास महाराजांनी सांगितलं, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड, सांग सांग पोरी नान लागन का गोड. दुनियादास महाराज राष्ट्रसंत म्हणून पदवी आहे त्यांना. तुकडोजी महाराज, दुनियादास महाराज, गाडगे महाराज हे अधिकारी होऊन गेले. बोंदुगिरीला किंमत देत नव्हते ते. जुन्या काळातली स्त्री काय बाहेर पाडायच्या मस्त. नाव पण तसंच घ्यायच्या. चुनचुन चुन्यात बसले मेन्यात, लवंगावटीत येलदुडे मुठीत, अण्णासाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. नावाशा हौसान घेत होत्या. होते बी अण्णासाहेब तशीच. आताचा बस स्टँडच्या मुतारी बशी झोपलाय आणि काय पान सुपारी वाटील ती. नाव घेतात असं. बकीटात बकीट, स्टीलचं बकीट. मुकुंदरावचं नाव ऐकायला 35 रुपये तिकीट. बापा अरे ओ मुकुंद्या, माशा आणताय ना तोंडावरच्या, त्याचं नाव ऐकायला 35 रुपये तिकीट. हो. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा. भाऊसाहेब आले फिरून तर पिशिंग घालतेत वारा. संडासला तांबे नेता नाही याला आणि त्याला पिशिंग वारा घालत असते. मनानं मोठे असते ते, जरा नाव घेतात हौसान.
औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त, सखारामजी बसले पूजेला तर मी देते तीर्थ. हे उजळड्यापासून पाणीच पिईन, तू काय तीर्थ देते त्याला? काय सगळा नावाचा नाश आहे. माणसं मात्र असे झोकल्यावानीच नाव घेते. त्या नवर द्यायला म्हणलं घेईन नाव चुटकी, त्याच्या बायकोचं नाव चुटकी. अरे काय म्हणलं उसनी अशी आभाळातून पडली काय, असं नाव घ्यायचं चांगलं. दुसरा म्हणला मी घेतो. सामुदायिक सोहळा होता तेव्हा मी भटपण करीत होतो, आता नाही करीत. लगेच नवरदेवानं नाव घेतलं. अत्तर तेलाची बाटली अंतर खोल, साडे झाले सुन्मुख झाले, आता तरी बोल. म्या म्हणलं बोलन, बोलू बोलू तू पिना पाडणारे, जरसा दम धर. ती जरा चांगल्या घरची म्हणून माणसं आहेत बोलत नाही. मग पाय घरात आल्यावर तुला कशी बोलत तिथं. चट तुला दळणाचा डबा तुलाच आणायला लावती, गॅसची टाकी तू ह्याच बोखंडीवर, गॅस संपल्यावर पराठ्याचा भारा बी तू ह्याच बोखंडीवर. चांगली बोलती, जरसं दम धर. इतका नको लग्नात येड्यावानी करू. बोलती थांब जरसं थांब. नावायचा थाट असतो मोठा. लय मोठे पाठ आहेत 2-3 हजार. कोणाला शिकायची असली तर ट्युशन लावा. जुन्या बायका सांगते भांगात गुलाल भलावा अशी यमुना तू भंगली. 4 दरवाजे एक दार उघड. त्या दारातनं वसुदेव आतमध्ये गेले. विदेश स्थितीत पडलेल्या यशोदेच्या बाजूला एक माया होती. ती माया उचलली आणि त्या अंथरुणामध्ये जगाचा बाप ठेवला. इकडे आले ती हातातली निसटली. तुझं लागी उपजला मजाली. काय मला मारतोस रे कंसा? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. त्याचं थांबत नसतं तिकडं. कंसाला सारखा आठवा, झोपीत आठवा, पाण्यात आठवा, जेवणात आठवा, ताटात आठवा. आठव्याने सर्वत्र व्यापिले. सर्वत्र आठवा दिसत होता. इकडं गोकुळात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी. आनंदी आनंद त्या गोकुळामध्ये. करती कथा गाती गाणे. मला वाटतं त्या गाण्याला सुद्धा किंमत असावं दादा महाराज. त्या काळातल्या गाणे जरी असतील पण ते लायक संपन्न गाणे होते म्हणून किंमत होती त्यांना. बघा पूर्वीच्या काळातले जुने गाणे. बायका गाणे म्हणायच्या. हार हरीला नवरीच्या चोळीवरी मोर काढीला. ते गाण्याचे गाणे असायचे. गणपती मूर्त तुझी झळकतीन अवघ्या जगामध्ये. गणपती मूर्त तुझी झळकतीन अवघ्या जगामध्ये. त्या दळतान गाणे म्हणायच्या. आता जिला येत नाही ती नुसती म्हणती आन बाई ग. मॅनला येणं देऊ नको मोकाड्या. बस तुला काय येत नाही, काहीच येत नाही तुला. तू बस मोकाड्या नुसतं आन बाई ग ठुई बाई ग काय नको म्हणते. जुन्या बायकायला गाण्याची गाणी यायची. फार सुंदर गाणे होते. अहो गाणे तमाशातले पण गोड होते त्या काळात. मी काय पाहिले नाही तमाशे, पण आमच्या इथले जुने 2-3 म्हातारे सांगतात ना, त्याने 350 एकर इकल्या. म्हणजे कमी अनुभव असं का त्याला. 350 एकर इकल्या तमाशा पाठी. द्या किती अनुभव असं त्याला. 10-5 रुपये खर्च करून इकणारे ते द्या सोडून. पण किती एकत ते आहे ना सांगायचं. काय गाणे होते बाळू. काय तुमचे भजने भजन म्हणाले तर म्हणलं काय झालं. काही म्हणतात राधे चल माया गावाला जाऊ. आणि कशाला येणे याच्या गावाला राधा. सकाळी चालला म्हणजे दोन्ही कुणा रस्त्याच्या कडीनं ढिगलं. धोतरवरी चलून चालावं लागत. आणि इतक्या खराब गावात राधा याल येडी होय काही बी. एका गावात एक ताई भजनाला आल्या आणि भजन सुरू झालं. मग कीर्तन होतं जागराचं आणि अभंग सुरू झाला. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. अरे मी म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली पाया पडायला तरी चला. लगेच गेलो पाया पडायला. म्हणलं बाई कशात अभंग आहे, काही सोंगे नाही का नाही. आगावपणा नाही करायला पाहिजे. भजन करणे अमंगळवाणी नरका जाणे चुकेल. आपला संप्रदाय खाली येईल असं चुकीचं काम करायचं नाही. वरी नाही नेता आला तर नका नेऊ, पण खाली आणण्याचं काम मुळीच करायचं नाही. काय करती कथा गाती गाणी. अत्यंत गाणी गोड होती. गोड गाणी होती. पूर्वीच्या काळातल्या कविता गोड, पूर्वीच्या काळातली गाणी गोड. आणि अभंग तर त्याला म्हणायचं भंग नाही त्या नावाची अभंग. पण गाणी सुद्धा त्या काळातली गोड. काही लोकांची काव्य गोड. 1964ला ग्रहण आलं भारतावर. कधी येशील मनमोहना पाण्या भारत आपुला पुन्हा. या भारता ग्रहण लागले, या भारता ग्रहण लागले.
तोडल्या येई बंधना पाहण्या भारत आपुला पुन्हा पाहण्या भारत आपुला किती गोड आपल्या देशाविषयी गायलेली गाणी करती कथा गाती गाणे अशी गोड गाणी गात होती गोड गाणी पाळणी सुद्धा गोड गायली पाहिजे त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं गोड पाळणे गोड बायकांनी पाळणे पाठ केले पाहिजे पण गाथ्यातले ए योगी दिसतोय चित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा कुलभूषणा निजबा नारायणा बाळा योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा किती गोड पाळणे ए वल्ल्याना या गेले मारवती जिवंत केले उर्मिलापती जुबाळा जुरे जू किती सुंदर पाळणे किती सुंदर किती सुंदर पण हे पाळणे त्या चंद्रभागेत एक असं ते पेटी किटी घेऊन येत आणि ते पाळणे पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी खाते रताळ आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरे जू उडी पडत यायची उडी भैमुगाच्या शेंगा उपटायला गेल्यावानी त्याच्याला ते पाळणे घ्यायचे अंगाव भिताड पडून झोपी त्या कधीचे अंगाव काय गाते कमी आहेत का आपल्याकडं किती संतांनी कावे केले त्याच्याला इतकायचो घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट आपलं आपलं पाहिलं पाहिजे माणसानं दुसऱ्याचं नाही करती कथा गाती गाणे गोड सुंदर गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे की पुढे वाटी ताटी सुंदवडे सर्व गोपींची दाटी झाली गवळणी त्या तोंडा भुललिया नामा म्हणे हाती लोणियाचा गवळणी त्या तोंडा भुललिया असा नाविन्य संपन्न जगाचा बाप पाहिला वेदाच्या श्रुती असणाऱ्या गोपी त्या चेहऱ्याकडे बघून भुलून गेल्या बघता बघता तो रांगू लागलेला आहे रांगता रांगता चलू लागलेला आहे चलता चलता त्यानं मित्र केले 12 वाजून गेले मित्र केले सुंदरशे मित्र 27 केले आबा 27 भगवान परमात्मा 28 आणि बलराम दादा 29 आपल्याकडं 29 या संख्येला फार मोठं नाविन्य आहे भारतीय संस्कृतीतील वारकरी संप्रदायामध्ये 24 एकादशा आणि 5 परवान्या 24 आणि 5 29 आपल्याकडे 29 उपासाला फार मोठी किंमत आहे पण आपण हे 29 उपास न करता बाकीचेच उपास बोखंडीवर घेतले एकादशी आणि सोमवार हे 2 व्रत वारकरी संप्रदायात सांगितले वारकरी संप्रदायात बरेच लोक सोमवार आणि एकादशी धरीत नाहीत दुसरेच धरतात आमची इथे एक जण 9 दिवस नवरात्रात उपास धरीत होतं उपास धरू नका म्हणत नाही नवरात्रात सुद्धा उपास धरा पण एकादशी सोमवार जो धरतो त्यानंच नवरात्रातले उपास धरा कारण एकादशी हे सर्व व्रताचं टावर आहे सर्व व्रताचं टावर आहे मेन टावर प्रल्हाद बुवा एकादशी धरीत नाही मंगळवार धरी तू हो आणि बुधवारी घोरपडी धरी तू गेला मंगळवार वाढ्याला कोण सांगितलं तुला असं करायचं किती किती नालायकपणाचं टोक हे असो भगवान परमात्मा रांगू लागले रांगता रांगता मित्र केले 27 मित्र एक गोपाळ असं थकलेलं होतं कस काय हाडं दिसायलेत रे शेवटचा पुरावा सांगतो पूर्णविराम म्हणे काय खातो घरी ताकन भात खातो म्हणे ए उद्यापासून लोणी खायचं कुठं माझ्यासोबत याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हे 27 ला 27 कृष्णाच्या घरी दे लोणी ते म्हणला मी लोणी खा म्हणलं म्हणजे माझ्या घरचं देत असतात का मी तुम्हाला बाहेरचं देणार चला चोऱ्या करायला चित्त चोरी गेले नंदाच्या नंदने सर्व गोपाळ चोरी करायला एका घरी गेले त्या बाईच्या घरी 14-15 गायी होत्या 14च्या खाली गायी एकही नव्हती प्रत्येक गोकुळात एक माणूस होता की त्याच्याकडे 14 गायी होत्या कमीत कमी आणि सगळ्यात जास्त गायी असणारे नंद राजा होते 9 लाख होते आई तुझा मी एकुलता एक गायी राखी तो 9 लाख गायी राखून झिजली नख मला जीव घाल यशोदे घराकडे चाल 9 लाख गायी नंदाकडे
14-15 गायी त्या बाईकडे 10-5 काय मडके भरलेले असतील ते सगळे खाल्ले. तिनं कृष्णाला घरी येऊन सांगितलं यशोदेला, यशोदे कृष्ण घरी आलता आमच्याकडे. सात्विकपणात सांगत होती. सारं लोणी खाल्लं बाई. खाई नका पण इर्जी ते फोडले ग, त्याला फोडू नको म्हणे, आमच्याकडे पुन्हा इर्जी ते घ्यायला पैसे नाहीत. कृष्णानं सांगितलं कृष्णा असं करू नये. ठीक आहे आजीबाई, आता तुमच्याकडे असं करणार नाही. वापस जाता जाता एक गवळण भेटली. लय गवळणीचे नमुने. कुठं गेलती का? यशोदेच्या इथं. कशाला गेलती? तिच्या कृष्णानं आमच्या इथं लोणी खाल्लं. मग कशाला गेली? सांगायला. आणि का सांगायचं त्याला? धरून हाणायचा. अशी गवळण. वरच्या छतावून भगवंतानं सांगितलं तू इथं उद्या दुपारा येतो, येऊन पाय म्हणे 300 गायी येतात. अजून पोरायच्या बापाला मी ताक दिलं नाही तर तुला लोणी खाऊ देते का? देव म्हणला ज्या नवऱ्याला देत नाही त्यालाच नीट करायला मी आलो. बाईचा सगळ्यात मोठा देव आपला पती आहे. 2 मिनिटात. हो, बाईचा सर्वात मोठा पती आपला देव आहे. बायका मालकाला चहा करायच्या नाही, महाराजाला दूध करत्या. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडत हो. गळ्यात शपथ मी जर खोटं बोलत असेल तर. बाईचा सगळ्यात मोठा देव आपला पती. आपल्या पतीची सोय केल्याच्या नंतर तिनं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. मालकाला उपाशी ठेवून जी पांडुरंगाच्या पाया पडती, पांडुरंगही तिला मानित नाही. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी श्रद्धा. बाईनं मालकाला मानलं की कामच संपलं. सगळ्यात मोठा तिचा आपला पती देव आहे. मुलाचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई बापासारखं दैवतच नाही जगात दुसरं कुठलंच मोठं दैवत नाही. कुठलंच नाही. सगळं त्या तीर्थ, सगळं तीर्थाची धुरे जे का जाणं माता पितरे, सगळ्यात मोठा परमार्थ तो आहे. आणि मग येऊन पाय म्हणे दुपारीच तिच्या घरी. वेगात सांगतो प्रसादाचा कलश आलाय आणि शिजल्यावर जाळ घालायचं नाही, वरण करपत असते. शिजल्यावर जाळ जावयाचे ते मुळ समूळ. शिजल्या एका बाईनं सांगितलं माझ्या नवऱ्याची तर लय पैसे, मला गॅस बंदच नाही करायचा, गेलं वरण करपून. आपले 12 वाजले मुकड्यानं आटपायला पाहिजे. ट्रॅक्टर किती मोठं घ्यावं पण आपला बांधाला की आकडावा. दुसऱ्याच्या रानात कशाला घालायचं? पण हे तारका घेणार लय खतरा असते. जरासं वाढवा, जरासं वाढवा, जरासं वाढवा, मुकदमा असते. तरुण मंडळी शिवाजी आदी करून बरीच चांगली तरुण मंडळी होते. टोपले साहेब चांगले आहेत पोरं तुमच्या इथले. छान छान सात्विक आहेत, आध्यात्मिक आहेत. वा. दुपारीच गेली. तिच्या दारात असा नाचला. पायाशी चुनफुन वाजले. ते घुंगर होते पायात, घुंगर. आणि घुंगराचा आवाज गोड असतो असं लोक म्हणतात, मी नाही. हा, मी तुम्हाला सांगितलं ना आमच्या इथले ना 3.25 एकर घातल्या घुंगराच्या नाद. हो, लय घुंगराचा आवाज नाद. आता ह्या घुंगरात इतका ताला असेल म्हणल्या त्याच्या पायातले घुंगर तर कसे असतील? चुनकुन वाजले. कोण नाचत का? सुनबाई उठल्या आणि म्हणल्या मा तेच नाचाय. ते कोण? तुम्ही म्हणल्या ना त्याला येऊन पाय. तेच कृष्ण का? इतका चांगला नाचतो का? त्याला म्हण मधी मारते म्हणलीस ना तू. नाही मारी दुआ ही मधी धरला ताल बंद केलं नाचणं. अरे नाचणं बाप्पा लय बघा वाटत. ते म्हणला नाचतो पण एकट्याला मजा येत नाही. हो, आता एकटे कुठं नाचायलेत? आता नवरदेव पण नाचवायलेत घोड्यावर घेऊन. काही दिवसाला इनी नाचुनी म्हणजे बरं आहे. हो, आता नवरदेव पण घोड्यावर उतरून नाचवायला लागलेत. हो, काही लग्न आहे इनी नाचायलेत. मी पाहिलेत काही लग्न. आता संस्कृती सांगणं बंद करायला टाकायचं. इथून पुढं नाही सांगायचं. आगावपणा आहे कशाला सांगायचे. हो, पण नाही करायला पाहिजे. जिनं 90 वर्ष लुगडं नेसलं ना तिने 91 वर्षी गाऊन घालायचं नाही. आपण ज्ञानोबा तुकोबारातल्या राज्यातली माणसं आहेत. काही नियम सांभाळायचे करीत असतील. ज्याची इथं पैशाचा कर झाला ते मरत असतील, हो द्या उताने द्यायला. पण आपण नाही संस्कृती मोडायची. संस्कृती मोडणाऱ्या माणसानं सप्त्यात येणं चुकीची गोष्ट आहे. त्याची लायकीच नाही सप्त्यात यायची. अद्याप नाही. एकट्याला नाही नाचू वाटत, नाचू लागले. परमार्थ एक असं क्षेत्र आहे इथं आबाल वृद्ध स्त्री बाई पुरुष कोणी असो या परमार्थात नाचण्याचा अधिकार आहे. नाचू लागले.
नाचता नाचता ते म्हणला माझ्यासारखं नाचता येत नाही. कसं नाचता येईल रे, आम्ही म्हातारे आहे, तू तरुण आहेस. नाही म्हणे, मी जसा नाचल तसा नका नाचू, पण जिकडं तोंड करून तिकडे करी जाणं. यानं नाचित नाचित भितळाकडे तोंड केलं सगळ्या म्हाताऱ्याचं आणि चुटकी वाजली म्हणला हा चट 27ला 27 मधात घातली. आतून आवाज द्याला, कृष्णा जमलं. नाचित नाचित नळाकडच्या कोपऱ्यात नेल्या म्हणला हा आता बाहेर जे आल त्या का बाहेरच्या बायका त्या काय गरज आहे. यानं कोणीकडे तोंड केलं हा म्हणला काय ठो म्हणला काय. जी मेन मालकीन होती ती म्हणली कृष्ण एकदा असं केलं आणि एकदा असं गाऊन केलं. ते म्हणला झटकाची तुम्हाला माय झटका नको. ते म्हणला मरायचा येत नाही तसा ताण घेऊ नका, थांब तुला ताकन भात आणते. ते म्हणलं दुसरं गौसन तरी काय मधात. मग मधात गेल्या म्हणली माय मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तो काट्टे मधात घातले आणि असं केलं तो बाहेर काढले. तेव्हा ती पालथी दुधानी मधात दुधानी पालथी घातली आणि मग यशोदेला गारणं सांगितलं. यशोदे गोकुळी रावे की जावे. मग यशोदेनं आता जाई राना सवे घेऊन गोदना पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान यमुनेच्या तीरावर वृंदावनाच्या ठिकाणी पवित्र अशा यमुनेच्या तीरावर गायी बसलेल्या आहेत. सर्व शिदुरे एकत्र सोड्या बिभ्रतं विन शृंगायम जायते फलद्रुमानां सर्व शास्त्रासन्मतो भयं यज्जायते कृतुजनायां दुर्लभो सुरवराः सुलभो वैष्णवजनायां मृत्युलोकविताय च प्रसादरस्तु कवलां कवल गोपाल कृष्ण भगवान.